इकडे ॲक्च्युली डेअरी आयटम आणि आईस्क्रीम चीज वगैरे खूप सुंदर म्हणजे आणि एकदम प्युअर भेटतं, त्यामुळे तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता. आता आपण मिल्क अँड डेअरी सेक्शनमध्ये आलो आहेत. तर इथे बघा तुम्ही मिल्क कसं भेटतं 3.25% असं कॅनमध्ये येतं. असं पॅकेटमध्ये पण असतं 1%, 2%, 3.25%. जसं आपल्याला पाहिजे आपण तसं घेऊ शकतो. चला आपण आता इंडियन सेक्शनमध्ये जाऊया. तुम्हाला दाखवते कुठल्या कुठल्या गोष्टी भेटतात. सगळ्याच गोष्टी भेटून जातात. पार्लेचं बिस्किट पण दिसतच असेल तुम्हाला, पंजाबी कुकीज, पाणीपुरी, भुईमुगाच्या शेंगा, साखर, सगळं भेटून जातं. हे बघा इथे सगळे तुम्हाला वेलची, मसाल्याचे सगळे पदार्थ भेटतील इथे. गार्लिक पावडर सगळं, जिरा, जे पाहिजे ते मसाले वगैरे सगळे भेटून जातं. इथे सॉस वगैरे सगळे कॅरिबियनचं आहे, तिथे ब्रिटिश सगळे सेक्शन त्यांनी पाडलेले आहेत, त्यामुळे शोधायला पण सोपं जातं. तिथे तुम्हाला आईस्क्रीमचे पण खूप व्हरायटीज आहेत, तुम्ही ते चेक करून घेऊ शकता. सगळ्या टाईपचे आईस्क्रीम भेटून जातात आणि खूप म्हणजे असं भेसळ वगैरे काही नाही, एकदम प्युअर आईस्क्रीम भेटून जाते आणि टेस्ट पण खूप छान असतात. $6 तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे आईस्क्रीमचे बॉक्सेस. 2 लिटरचे जवळजवळ हे लिटरचं आहे, 4 लिटरचं आहे. खूप टाईपचे आईस्क्रीम्स मुलांची तर इथे आल्यावर मज्जाच असते. इव्हन आपल्याला पण कन्फ्यूज होतं की कुठली घ्यावं कुठली नाही. मला गर्दी अजिबात दिसणार नाही, थोडे लोकच आहेत, त्यामुळे आरामात फिरता येतं, शॉपिंग करता येते. इथे पण खूप चॉकलेट्स ठेवलेले आहेत त्यांनी. रेडी टू कुक असे दाखवते, पिझ्झा असे ते लिहिलेलं आहे त्याच्यावर फ्रेशली प्रिपेअर्ड अँड रेडी टू कुक. म्हणजे तुम्हाला जस्ट कुक करून खायचं आहे, ओव्हनमध्ये बेक केले की तुमचं काम होऊन जाणार जेवणाचं. खूप व्हरायटीज आहेत आणि स्टोअरमध्येच बेक केलं जातं, कुक केलं जातं. बघितलं तुम्ही केवढं मोठं स्टोअर आहे, तरी मी एवढं दाखवलं नाही आहे तुम्हाला. सगळं भेटून जातं एकाच जागेवर, तुम्हाला कुठे दुसरीकडे जायची पण गरज नाही आहे. चला फ्रेंड्स, आता आपण ग्रोसरी स्टोअरच्या बाहेर आलेले आहेत. आता तुम्हाला आयडिया आलीच असेल, ॲक्च्युली इथले सगळे स्टोअर असेच असतात. तुम्ही वॉलमार्टला जा, सुपर स्टोअरला जा, नो फ्रिल, फ्रेशको, सगळीकडे असंच असते. सगळ्या टाईपच्या भाज्या, सगळे सेक्शन्स वगैरे सेम असंच असते. फक्त एवढंच आहे की
ट्रेशकोला नोफ्रीला तुम्हाला जरा स्वस्त भेटून जातं. हे सोबत जरा कॉस्टली होतं आणि सुपर स्टोर पण त्यातल्या ते थोडंसं कॉस्टली असतं. बाकी जवळजवळ सेमच असतं प्राईस. आणि तुम्हाला इंडियनचे हे कुठल्या भाज्या किंवा मसाले इथं नाही भेटलं तर तुम्हाला इंडियन स्टोअरमध्ये भेटूनच जातं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा.